पुण्याच्या शासकीय विश्रामगृहामध्ये आपल्या पदाधिकाऱ्यांनी 1,84,00,000 रुपये पकडलेले आहेत आणि त्यांचा आरोप आहे की अर्जुन खोतकरांचे पैसे होते। आपल्यापर्यंत काय माहिती पोहोचलेली, प्रशासनाने काय कारवाई केली पाहिजे? खरं तर मागच्या काळामध्ये 10-10, 12-12 लाख संजय राऊतांचे 12 लाख रुपयांच्या विषयावरून त्यांची ईडीची इन्क्वायरी झाली। त्यांना 100 दिवस जेलमध्ये ठेवलेलं आहे। आणि जर एखाद्या विश्रामगृहामध्ये, आता आम्ही इथं विश्रामगृहात आहोत, 1.5 2 कोटी रुपये एका रूममध्ये राहत असतील, तर जो त्या रूममध्ये ज्याच्या नावावरती रूम आहे तिथले अधिकारी कोण आहे, आणि मला असं वाटतं एवढी जर रक्कम एकत्र कुठे होत असेल तर त्याची ताबडतोब कारवाई झाली पाहिजे, अटक झाली पाहिजे। आता जर त्या समितीसाठी जर अशा पद्धतीनं रक्कम असेल तर मला असं वाटतं हे अतिशय गंभीर आहे, कारण या समित्यांच्या मार्फत जनतेची कामं, गैरव्यवहार हा शब्द चुकीचा आहे, परंतु एक कामं सुरळीत व्हावं, जनतेला एक चांगल्या सुविधा मिळाव्या। राज्य सरकार सगळ्याच गोष्टीवर मंत्री सरकार लक्ष ठेवू शकत नाही, म्हणून या समित्यांनी हे कामकाज सांभाळावं अशा प्रकारचा हेतू असतो। जर त्या हेतूला जर अशा पद्धतीने या समित्या हरताळ फासत असतील आणि एवढ्या रकमा कुठून येतात, मला वाटतं याची चौकशी झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे, अटका झाल्या पाहिजे। अर्जुन खोतकरांना अटक केली पाहिजे अशी मागणी संजय राऊत साहेब करतात, आपली काय मागणी? नाही, याच्यात व्हेरीफाय केलं पाहिजे। अर्जुन खोतकरांची असेल तर अर्जुन खोतकरांना, ज्याची असेल त्यातला बिलकुल कारवाई झाली पाहिजे। अधिकाऱ्यांनी असेल तर अधिकाऱ्यावर झाली पाहिजे, खोतकरांची असेल तर खोतकरावर कारवाई झाली पाहिजे। तर वैष्णवी हगवण्याचं जे प्रकरण जे चालू आहे राज्यात, जे आहे एका हुंडाबळीचं प्रकरण झालं एवढं मोठं, एका महिलेला त्याला खून झालेला आहे असं म्हटलं जातं, तर तुम्ही कसं पाहताय? तेव्हा खरं तर आपलं राज्य फुले आंबेडकरांचं राज्य आपण म्हणतो, सावित्रीबाई फुलेंचा आदर्श आपल्यासमोर आहे, अहिल्याबाई होळकरांचा आदर्श आपल्यासमोर आहे, जिजाऊंचा आदर्श आपल्यासमोर असताना आत्ताच्या काळामध्ये अशा पद्धतीनं हुंड्याहून एखाद्या भगिनीचा अशा पद्धतीनं छळ होतो आणि खून होतो, मला तर हृदयाला पीळ आणणारी घटना घडलेली आहे। अशी जी विषवल्ली आहे मला ती ठेचली पाहिजे। ते राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत अजित पवार गटाचे, ते दोघं, मला असं वाटतं पदाधिकारी कोणत्या पक्षाचे हा मुद्दा महत्त्वाचा आणि ही वृत्ती महत्त्वाची आहे। कोणी कोणत्या पक्षाचा पदाधिकारी म्हणून तो पक्षच तसा असतो असं मानायची काही आवश्यकता नाही, फक्त जी व्यक्ती असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। म्हणजे अजित पवार असताना अजित पवारांनी ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी पुन्हा एकदा सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे, दरवाजे खुले असल्याचं सांगितलेलं आहे, आपण कशा पद्धतीने पाहताय? कशा पद्धतीने? अनिल परब आणि आम्ही एकच आहोत। उद्धवजी ठाकरे साहेबांनी राजसाहेबांच्या बोलल्यानंतर त्याला सकारात्मक हात पुढे केला आहे, आता पुढचं पाऊल राजसाहेबांना उचलायचं आहे। खरंच वैष्णवी हगवण्याचं प्रकरण आहे, त्या लग्नामध्ये हुंड्याची कारची चावी देताना अजित पवारांचा फोटो व्हायरल होतोय। अजित पवारांच्या हस्ते फॉर्च्युनर कार दिले असा फोटो व्हायरल होतोय। हे अजित पवारांच्या हस्ते दिले, आता इथं मी आलो माझ्या हस्ते कोणाला काही दिलं तर मी थोडी दोषी असतो, त्यामुळे मी त्या विषयात नाही जात। मला याच्यात राजकारण काही इंटरेस्ट नाही, अजितदादा असेल त्यांचा पक्ष असेल याच्याशी काही घेणं नाही, पण अशा पद्धतीनं हुंड्यासाठी आताच्या काळामध्ये एवढा पुढारलेला जग असताना, समाज असताना, सगळं संपन्न असताना जर एका भगिनीचा छळ होतो, खून होतो, तर ती ठेचलीच पाहिजे, हीच भूमिका आमची। चावी कोणी दिली लग्नामध्ये, आता आम्ही आलो आमच्या हाताने हे द्या म्हणतो, म्हणून का ते अजितदादा थोडी दोषी असं त्याला मानतात। मला हे राजकारणात मला काही इंटरेस्ट नाही। साहेब, हेरगिरीच्या प्रकरणामध्ये ज्योतीला अटक केलेलं आहे, थोडं अशी माहिती समोर येते की त्याच्या रडारवर मुंबई होती। ज्योती हिंदू आहे का मुसलमान आहे? आडनावाने तर हिंदू वाटते। तेच मला म्हणायचं की याचा अर्थ ज्या पद्धतीनं राजकारण मधल्या काळात होत होतं, अशा पद्धतीनं दहशतवादाला सपोर्ट करणारी कोणी व्यक्ती असो, ती ज्योती असो नाही तर ती एखादी क्षमा असो, मला असं वाटतं याच्यावर कडक कारवाई होण्याची आवश्यकता आहे। सरकारची गुप्तचर यंत्रणा झोपलेली आहे का? एक महिला यूट्यूबर व्यवसाय करणारी पाकिस्तानी दूतावासात जाती। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।